नमस्ते मित्रांनो, पूर्वी नीरा बारामती रोडचा प्रवास म्हटलं की सगळ्यांना हवासा वाटणारा प्रवास, कारण त्या रोडला असंख्य हजारो झाडं होती जी पूर्वीच्या आपल्या पिढीने किंवा पूर्वीच्या PWD खात्यांनी लावली होती। त्यात चिंच होता, वड होता, जांभूळ होती, लिंब होता। काळाच्या ओघात वेळेची आणि काळाची गरज म्हणून रस्ता रुंदीकरण चालू झालं आणि होत्याचं नव्हतं झालं। आज 50-60% झाडं त्यातली तोडली गेलं, काही झाडं तोडणं बाकी आहेत। परंतु ते झाल्याच्या नंतर, रस्ता रुंदीकरण झाल्याच्या नंतर परत एकदा PWD खात्याने त्या रोडच्या कडेने अशी झाडं लावलीत। आता हे गुलमोहर बघा, कमीत कमी 10 ते 15 फुटाचा गुलमोहर आहे आणि वेगवेगळी तर गुलमोहर आहे, मोहगनी आहे, इकडं बुचाचं झाड आहे। सहज लक्ष गेलं तर मित्रांनो, ही झाडं परत एकदा मागील रूप आणू शकतं या रोडला। त्यासाठी ही झाडं लागणे गरजेचं आहे, वाढणं गरजेचं आहे, मोठी होणं गरजेचं आहे। आणि ही झाडं ही कुणाच्या पैशातून नाही, तर तुमच्या आमच्या जे टॅक्समधून पैसा उभा राहतो त्याच्यातून टेंडर निघलं जातं आणि त्या टेंडरमधून कॉन्ट्रॅक्टरला ती टेंडर देऊन ती झाडं लागली जातात। तर तुमच्या आमच्या दारात आलेलं झाड वाढणं जगवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे, कारण आपल्या दारातल्या झाडाला आपण जपतो, परंतु सार्वजनिक किंवा शासकीय मालमत्ता म्हटलं की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। आपल्या मनात नकारात्मक असते, आपलं कुठं जातंय किंवा माझा काय संबंध बघू असं। ठीक आहे, ह्या म्हणजे जी आता चालू युग आहे त्यात इतकी प्रचंड ताण तणाव, घर भागणं, प्रपंच, याच्यातून सामाजिक भावना अगदी मरत चालली आहे। त्यात वेळेच्या आणि काळाचं ती परिस्थिती आली आहे, त्यामुळे माणूस होतो। पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की ही जी पैसे असतात, आपण अगदी रोडने चाललो, जी पेट्रोल घेतो त्याच्यावर टॅक्स देतो, गाडीचं टॅक्स देतो, अंगातल्या कपड्यावरती टॅक्स आहे, पिकवलेल्या धान्यावरती सगळा टॅक्स भरत असतो आणि तो टॅक्स जी शासनाकडे उभा राहतो त्या पैशातून ही कामं केली जातात। म्हणजे थोडक्यात ते जी विकासाची कामं आहेत, रोड असेल, रस्ता असेल किंवा झाडं, हे तुमच्या आमच्या पैशातून उभं झालेलं काम असतं। त्यामुळे जे तुमचं आमचं काम आहे असे धरून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे। जसं की नीरा बारामती रोडला खूप छान झाडं लागलेत, पाऊस पडला आहे, काही ठिकाणची झाडं लावणं बाकी, परंतु काही ठिकाणी जिथं विरोध करत असेल तर त्या शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती की पुढच्या पिढीसाठी वेळ आणि काळाची गरज म्हणून झाडं लावायला शासनाला मदत करा। तुमच्या दारातली झाडं जगवा, त्याला पाणी घाला, पडलं असेल तर त्याला आधार द्या, कारण हीच झाडं येणाऱ्या काळात तुमच्या अंगणात सावली देणारे, टेम्परेचरपासून तुमचं संरक्षण करणारे, तुमच्या पुढच्या पिढीला ऑक्सिजन देणार आहेत, उन्हाळ्यात तगमग चाललेली असते त्यासाठी आसरा देणार आहेत, पशुपक्षी बसणार आहेत, खूप काय निस्वार्थी। हे झाड एकदा लावल्यावर जमिनीतलं पाणी घेऊन ते जगणार आहे, ते तुमच्याकडे काय मागणार नाही की बाबा मला 5-50 हजार रुपये द्या, मला जगावा जोपासा। तर माझी या सर्व नीरा बारामती रोडच्या सर्वच नागरिकांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात आपलं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्या पैशातून झालेली इन्व्हेस्टमेंट आपण जपूयात, असं मला वाटतं। सध्या मी उभा आहे ते सोमेश्वरच्या पूर्वेला आल्याच्या नंतर पहिल्याच वळणावरती, आणि झाडं बऱ्यापैकी छाटली, थोड्या कमी अधिक राहिल्यात, आणि ही जी लावलेली झाडं आहेत ती मन वेधून घेतलं आणि भावना आपल्यापर्यंत मांडावं म्हणून चाललेला हा छोटासा प्रयत्न।